बरोबर आहे. आता माझा आवाज आणि व्हिडिओ बरोबर दिसतो आहे. ओके आहे आता. जय बिरसा. नमस्कार. तांत्रिक व्यत्ययामुळे थोडंसं एक 15 मिनिटं आपल्याला उशीर झाला, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो. उलगुलान साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवर मला संयोजकांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी संयोजकांचा ऋणी आहे. आज मी आपल्याशी मराठी कादंबरीतील आदिवासी जीवन चित्रणाची चिकित्सा या विषयावर बोलणार आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना माझ्या मांडणीमध्ये जी मांडणी असणार आहे त्याच्यामध्ये एक 3-4 प्रश्न घेऊन मी बोलणार आहे. एकतर 160 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली जी मराठी कादंबरी आहे, या मराठी कादंबरीमध्ये, या परंपरेमध्ये मराठी लेखकांनी आदिवासी जीवनाचं चित्रण करताना कोणता दृष्टिकोन ठेवून ते चित्रण केलेलं आहे, ते चित्रण किती वास्तवनिष्ठ आणि किती कपोलकल्पित आहे, आदिवासी जीवन चित्रण करणाऱ्या मराठी कादंबऱ्या ज्या आहेत त्यांची सामर्थ्य स्थळं काय आहेत आणि या कादंबऱ्यांच्या उणीवा काय आहेत, आणि एकूण या कादंबऱ्यांचं मराठी वाङ्मयाच्या इतिहासातलं स्थान काय आहे, अशा काही प्रश्नांचा धांडोळा मी माझ्या मांडणीमधून घेणार आहे. ही मांडणी थोडीशी विस्कळीत असेल, त्याचं कारणही असं आहे की हा विषय खूप मोठा आहे. अतिशय विस्तारानं या विषयावरती आपण तासनतास चर्चा केली तरी सुद्धा वेळ अपुरा पडेल इतका हा मोठा विषय आहे. परंतु सूत्ररूपानं मी काही प्रश्न जे आहे ते या मांडणीमधून उपस्थित करणार आहे आणि काही भूमिका जी आहे माझी एकूण या सगळ्या जीवन चित्रणाच्या मागे असलेली जी आदिवासी लेखकांची भूमिका आहे आणि या कादंबऱ्यांचं जे एकूण सगळं वाङ्मयीन आणि सामाजिक मूल्यमापन जे आहे त्याच्या संदर्भामध्ये मला जाणवलेल्या ज्या बाबी आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी कादंबरीची सुरुवात ही आपल्याकडे 1857ला झाली असं आपण म्हणतो. बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन नावाची कादंबरी लिहिली आणि मराठी कादंबरीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि मराठी कादंबरीचा प्रारंभ झाला असं आपल्याकडे वाङ्मय इतिहासकारांनी नोंदवलेलं आहे आणि ते योग्य आहे. आणि 1857 ते आज 2021 असा एक विस्तृत असा कालखंड जर आपण एकदा डोळ्यासमोर आणला तर आपल्या असं लक्षात येईल की जवळपास 160 पेक्षा अधिक वर्ष, जवळपास 170च्या जवळपास वर्ष ही मराठी कादंबरीला झालेली आहे. म्हणजे वाङ्मयीन भाषेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मराठी कादंबरी ही 170 वर्षांची झालेली आहे.
आणि या 170 वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रदेश परिसरातून, वेगवेगळ्या जाती समूहातून, वेगवेगळ्या समाज घटकातून जे लेखक मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी कादंबरी लेखन केलं, त्या लेखकांनी लिहिलेल्या मराठी कादंबऱ्या ज्या आहेत त्या आशय विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या स्वरूपाच्या, विविधांगी स्वरूपाच्या आहेत. आणि कालखंडाच्या नुसार या संपूर्ण कादंबऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला असंही लक्षात येतं की अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभावातून मराठी कादंबरीचं लेखन झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रवृत्तींचा प्रभाव पचवून मराठी कादंबरीकारांनी कादंबरी लेखन केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. या सगळ्या मराठी कादंबरीच्या प्रवासामध्ये आदिवासी जीवन चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या नेमक्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या लेखकांनी लिहिलेल्या आहेत, त्या लेखकांचा आदिवासी कादंबरी लेखनामागचा दृष्टिकोन कसा राहिलेला आहे, त्या कादंबरीमधील आदिवासी जीवन चित्रण हे कितपत वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आहे, त्या कादंबऱ्यांच्या मर्यादा कोणत्या आहेत, सामर्थ्य स्थळं कोणती आहेत, अशी मांडणी खरं म्हणजे मला या सगळ्या विवेचनाच्या याच्यामध्ये करायची आहे. 1857ला सुरू झालेली मराठी कादंबरी जी आहे त्या कादंबरीचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की 1857 पासून सुरू झालेली मराठी कादंबरी, तिचा प्रवाह जो आहे तो समृद्ध होत गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हरिभाऊ आपटे आणि त्यांच्या पिढीने सामाजिक विषयावरच्या, ऐतिहासिक विषयावरच्या कादंबऱ्या लिहिल्या. नंतर ऐतिहासिक विषयांकडून पुन्हा मनोरंजनात्मक विषयाकडे मराठी कादंबरी वळलेली दिसते. त्यानंतर पौराणिक स्वरूपाच्या मराठी कादंबऱ्या, ऐतिहासिक स्वरूपाच्या मराठी कादंबऱ्यांची खूप मोठी परंपरा 1890 नंतर 1920, 1940 पर्यंत आपल्याला आलेली दिसते. ही सगळी मराठी कादंबरी सुरुवातीच्या काळातली ही युरोपीय कादंबरीचा प्रभाव स्वीकारून बऱ्यापैकी लिहिली जात होती असं आपल्याला बघायला मिळतं. एकतर ब्रिटिश राजवटीचा हा सगळा कालखंड होता. या कालखंडामध्ये ब्रिटिशांची सत्ता देशावरती होती आणि ब्रिटिशांचं जे धोरण होतं ते अशा स्वरूपाचं होतं की आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी म्हणून ते सत्ता प्रस्थापित करत होते त्या त्या ठिकाणी त्यांच्या भाषेतील साहित्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक ते करत होते. हे सगळं जरी असलं, वेगवेगळ्या विषयांवरच्या कादंबऱ्या जरी मराठीमध्ये लिहिल्या जात असल्या तरी सुद्धा इथला मूळ निवासी असलेला जो आदिवासी समाज बांधव आहे तो मराठी कादंबरीकारांना कधीही दिसला नाही का, असा प्रश्न सुरुवातीच्या मराठी कादंबऱ्यांचा एकूण सगळा अभ्यास केल्यानंतर उपस्थित करावा लागतो. याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1857 पासून सुरू झालेला मराठी कादंबरीचा प्रवास जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की जवळपास 1925 पर्यंत, म्हणजे 67-68 वर्ष मराठी कादंबरीकारांना कादंबरीच्या क्षेत्रामध्ये कादंबरी लिहून झालेली होती, तरी सुद्धा आदिवासी जनसमूहाचं चित्रण कुठल्याही मराठी कादंबरीकारानं केलं नाही. हे मराठी कादंबरीचा इतिहास जर आपण अभ्यासला, मराठी कादंबरीची परंपरा जर आपण अभ्यासली तर आपल्या लक्षात येतं. म्हणजे आदिवासी समूहाचं जगणं, आदिवासी समूहाचे प्रश्न
हे मराठी कादंबरीकारांना आपल्या कादंबरी लेखनाचा विषय झाले पाहिजेत असं 1925-26 पर्यंत वाटलं नाही, हे अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं. आणि याचं कारण असं आहे की मराठी कादंबरी लिहिणारा कादंबरी लेखक कोण होता, तर तो मध्यमवर्गीय होता. त्याला आदिवासी जीवनाचा अनुभव नव्हता. आदिवासींचं जगणं समजून घ्यावं, दऱ्याखोऱ्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये, जंगलामध्ये राहणारा जो आदिवासी समाज बांधव आहे त्याच्याकडे सहानुभूतीने पाहावं, त्याचे प्रश्न समजून घ्यावेत, त्याच्या जगण्याला आपण भिडावं, इतकी व्यापक समज मराठी कादंबरीकारांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तरी दिसली नाही असं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळं मराठी कादंबरीकार 1925 पर्यंत आदिवासी जीवनचित्रण करू शकले नाहीत असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे 1925 पर्यंत करू शकले नाहीत असं मी का म्हणतोय, त्याचं कारण असं आहे की 1926ला ज्याच्याकडे मी येणार आहे, 1926ला मराठीमध्ये श्रीधर व्यंकटेश केतकर यांची गोंडवनातील प्रियमवदा ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तोपर्यंत मराठी कादंबरीमध्ये कुठल्याही लेखकाने आदिवासी जनसमूहाचं चित्रण केलं नव्हतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मी त्याची कारणंही तुम्हाला सांगितली की आदिवासी जीवन समजून घ्यावं, त्याच्याकडे सहानुभूतीनं पाहावं, आदिवासींच्या जगण्याचा सर्वांगीण अशा पद्धतीचा वेध घेता यावा, त्यांच्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन राहावं असं कुठल्याही मराठी लेखकाला वाटलं नाही. आणि त्यामुळं आदिवासी जीवन चित्रणाचा अभाव मराठी कादंबरीमध्ये आपल्याला सुरुवातीची 60-65 वर्ष जाणवतो. श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठीतले 1920 नंतर कादंबरी लेखन करणारे महत्वाचे कादंबरीकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, ज्यांना समाजशास्त्रीय प्रश्नांची अतिशय उत्तम जाण होती आणि तत्वचिंतक कादंबरीकार म्हणून त्यांनी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये लेखन करून एक वेगळी ओळख आपली प्रस्थापित केलेली. या श्रीधर व्यंकटेश केतकरांनी ब्राह्मण कन्या असेल किंवा त्यांच्या अजून इतर कादंबऱ्या असतील, त्या कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याच्यातून सामाजिक प्रश्नांवरती नेमकेपणानं बोट ठेवलं. आणि ज्याला आपण म्हणूया की केवळ वर्णनपर अशा पद्धतीचं लेखन केतकरांनी केलं नाही, तर श्रीधर व्यंकटेश केतकरांनी समाजशास्त्रीय अशा स्वरूपाची मांडणी कादंबरीमधून समोर आणली. आणि त्या श्रीधर व्यंकटेश केतकरांची पहिली नाही म्हणता येणार, पण एक कादंबरी जी प्रकाशित झाली 1926ला, त्या कादंबरीचं नाव होतं गोंडवनातील प्रियमवदा. या कादंबरीमधून 3 जोडप्यांचं कौटुंबिक पातळीवरचं अशा पद्धतीचं एक जगणं जे आहे, त्यातले विसंगती आहे, ताणतणाव आहे, त्यातला संघर्ष आहे, जगण्याकडे पाहण्याचा त्या सगळ्यांचा दृष्टिकोन आहे, तो मांडण्याचा प्रयत्न केतकरांनी केला. आणि अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो आहे, अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये आदिवासी जीवनचित्रणाचा उल्लेख त्यांच्या कादंबरीमध्ये आला. तुम्हाला सगळ्यांना गोंडवानाचा प्रदेश परिसर माहिती आहे आपल्याला. या कादंबरीच्या नावावरून ही कादंबरी आदिवासी जीवनावरील कादंबरी आहे असा समज त्या काळातल्या अनेक समीक्षकांनी करून घेतला.
आणि या कादंबरीची चिकित्सा त्या अंगाने अधिक झाली. मुळात माझं असं मत आहे की केतकरांनी या कादंबरीमधून आदिवासी जीवनाचं चित्रण करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात केला. त्याला वस्तुनिष्ठतेचा, वास्तवतेचा आधार कितपत होता या संदर्भात प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. परंतु केवळ कादंबरीचं नाव गोंडवनातील प्रियमवदा असल्यामुळं तिला आदिवासी कादंबरी असं म्हटलं गेलं. परंतु या कादंबरीमधून अतिशय मोजकं असं आदिवासी समूहाचं वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे केवळ एक प्रादेशिक स्तरावरचं वर्णन आणि काही संदर्भ फक्त कादंबरीमध्ये ठराविक ठिकाणी आलेले दिसतात. म्हणजे केतकरांची ही कादंबरी, श्रीधर व्यंकटेश केतकरांची गोंडवनातील प्रियमवदा ही कादंबरी, ज्याला आपण म्हणूया अस्सल आदिवासी जीवनावरची कादंबरी आहे का, असं जर कोणी म्हटलं तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण त्याच्यामध्ये केवळ आदिवासी जनजाती समूहातल्या माणसांचं किंवा माणसांच्या जगण्याचं वर्णन नाहीये. केतकर इतर जात समूहातल्या कौटुंबिक सगळ्या संदर्भाचा, सामाजिक संदर्भांचा उहापोह कादंबरीमध्ये करता करता मध्येच कुठंतरी गोंडवानातल्या कुठल्या तरी प्रदेशामध्ये आपल्याला घेऊन जातात आणि थोडंसं कथानकामध्ये त्याचं वर्णन करून पुन्हा ते आदिवासीयेतर अशा पद्धतीच्या सगळ्या चित्रणाकडे वळतात. त्याच्यामुळे ही कादंबरी सुद्धा आदिवासी जनसमूहाचं वर्णन त्रोटक स्वरूपामध्ये करणारी कादंबरी आहे असं आपल्याला सुरुवातीला म्हणावं लागतं. त्याच्यानंतर मराठी मध्ये कादंबरी लेखन करणारे, आता ही सगळी मांडणी जी मी करतो आहे, या मांडणीमध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती व्हावीत म्हणून सांगतो की हे सगळे लेखक जे आहेत कादंबरी लेखन करणारे, हे सगळे आदिवासीयेतर आहेत, बिगर आदिवासी लेखक आहेत. म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर हे काय आदिवासी लेखक नाही. किंवा आता ज्यांचे संदर्भ माझ्या मांडणीमध्ये येणार आहेत त्यातले बहुतांशी 95% लेखक हे सगळे बिगर आदिवासी. आणि या बिगर आदिवासी लेखकांनी आदिवासी जीवनाचं चित्रण कादंबरीमधून जे केलेलं आहे त्याचा संदर्भ किंवा त्याची चिकित्सा आपण करतो. केतकरांच्या नंतर आदिवासी जीवनाचं चित्रण मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये करणारा दुसरा एक महत्वाचा कादंबरीकार म्हणजे र वा दिघे. र वा दिघे यांनी त्यांची पड रे पाण्या, पानकळा, आई आहे शेतात, सराई, सोणकी अशा कादंबऱ्या लिहून मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये प्रादेशिक कादंबरीकार म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात ते यशस्वी सुद्धा झाले. म्हणजे दिघ्यांच्या रवा दिघ्यांच्या कादंबरीमधून आलेलं जे आदिवासी जीवन चित्रण आहे किंवा जो प्रदेश परिसर आहे तो मराठी कादंबरीला आणि मराठी वाचकांना नवीन होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या निसर्गाचं, तिथे जगणाऱ्या माणसांचं वर्णन, मातीमध्ये राबणाऱ्या, शेतामध्ये राबणाऱ्या माणसांचं अतिशय प्रभावी अशा पद्धतीचं, कलात्मक अशा पद्धतीचं वर्णन रवा दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधून समोर आलं. आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून रवा दिघ्यांनी एक वेगळी ओळख आपली प्रस्थापित केली. परंतु ह्या रवा दिघ्यांनी लिहिलेल्या ज्या कादंबऱ्या आहेत ज्यांचा उल्लेख मी केला, म्हणजे पानकळासारखी कादंबरी त्यांनी लिहिली, 1939च्या दरम्यान ती कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीमधून निसर्गामधलं माणसाचं जे जगणं आहे ते अतिशय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न रवा दिघ्यांनी केला. आणि तो करत असताना त्यांनी
त्याच्यामध्ये आदिवासी ठाकर जनसमूहातल्या किंवा अजून इतर आदिवासी जनसमूहातल्या म्हणजे कातोडी जनसमूहातल्या काही व्यक्तिरेखा या कादंबरीमधून त्यांनी रेखाटल्या आणि निसर्गाधीन अशा पद्धतीची जी सगळी माणसांच्या जगण्याची जी एक पद्धती आहे ती पद्धती त्यांनी त्या कादंबरीमधून समोर आणली. परंतु म्हणजे त्या कादंबरीमधून रैना किंवा राया ह्या व्यक्तिरेखा किंवा प्रस्थापित व्यवस्थेमधला रंभाजी पाटील सारखा जो एक व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जगणं मांडण्याचा प्रयत्न आणि निसर्ग आणि माणूस यांचा सहसंबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न रवा दिघेंनी केला. आणि मग ठाकर असतील किंवा कातोडी असतील या आदिवासी जनसमूहातील लोकांचं जगणं, त्यांचा प्रस्थापितांशी होणारा संघर्ष याचं वर्णन करण्याचा प्रयत्न रवा दिघेंनी या कादंबरीमधून केला. किंवा त्यांची पानकळासारखी कादंबरी, सराईसारखी कादंबरी असेल, या कादंबरीमधून पुन्हा ठाकर असतील, कातोडी असतील, कुणबी असतील या जात समूहातली जी माणसं आहेत या माणसांचा संघर्ष जो आहे, जगण्याशी सुरू असलेला संघर्ष, तो संघर्ष शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न रवा दिघे करतात. म्हणजे सामान्य माणसाचं जगणं कादंबरीमधून आणण्याचा, मांडण्याचा प्रयत्न रवा दिघेंनी त्या काळामध्ये केला. 40 नंतरचा सगळा जो कादंबरी लेखकांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये ही सगळी मांडणी रवा दिघे कादंबरीमधून करत होते. किंवा त्यांची त्याच्या अगोदरची, त्याच्यानंतर प्रकाशित झालेली जी कादंबरी आहे आई आहे शेतात, या कादंबरीमधून रवा दिघे म्हणजे अधिक वस्तुनिष्ठतेकडे, वास्तवनिष्ठतेकडे वळलेले आपल्याला दिसतात. वस्तुतः रवा दिघेंच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या ह्या ज्या काळामध्ये ते लिहत होते त्या काळामध्ये मराठीमध्ये 2 फार महत्त्वाचे लेखक जे होते, कादंबरीकार जे होते, त्यांचा प्रभाव कुठल्याही मराठी कादंबरीकाराला टाळता आला नाही, हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्याची. म्हणजे त्यामधला नासी फडके आणि वि स खांडेकर हे 2 लेखक. या कादंबरीकारांच्या कादंबरी लेखनाचा प्रभाव रवा दिघे सुद्धा टाळू शकलेले नाहीत. त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीचं लेखन आई आहे शेतात किंवा पडरे पाण्या, सराई या कादंबऱ्यांमधून केलं, पानकळा या कादंबऱ्यांमधून केलं, त्या सगळ्या कादंबऱ्यांवर नासी फडक्यांच्या प्रणयरम्य अशा स्वरूपाच्या कादंबरी लेखनाचा प्रभाव स्पष्टपणे आपल्याला दिसतो. रंजनात्मक कादंबरी लेखनाचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. परंतु हे सगळं असेल तरी आई आहे शेतात या कादंबरीमध्ये मात्र रवा दिघे थोडेसे वस्तुनिष्ठतेकडे वळलेले दिसतात, अधिक वास्तवनिष्ठ कादंबरी लेखनाकडे ते वळलेले दिसतात. परंतु पुन्हा त्यांची नंतर प्रकाशित झालेली जी सोनकी नावाची कादंबरी आहे या कादंबरीबद्दल मला थोडंसं बोललं पाहिजे. रवा दिघेंनी लिहिलेल्या सोनकी या कादंबरीमध्ये, त्या कादंबरीच्या मुखपृष्ठावरतीच त्यांनी असं वर्णन केले की आदिवासी जीवन चित्रण करणारी कादंबरी. या कादंबरीमधून रवा दिघेंनी जे जीवन चित्रण केलं आदिवासी जीवनाचं, ते प्रणयरम्यतेकडे जाणारं चित्रण केलं त्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये सोनकी नावाची एक नायिका जी आहे, जी आदिवासी जनसमूहाची प्रतिनिधी आहे, तिचं सौंदर्य वर्णन त्यांनी केलं. मुंबईचा चित्रसेन नावाचा एक चित्रकार चित्र काढण्यासाठी, त्याचे छंद जोपासण्यासाठी म्हणून वाड्या वस्त्यांवरती जातो आणि त्याला सोनकी दिसते, सोनकीच्या प्रेमात तो पडतो आणि मग त्यांचं प्रेम सगळं कशा पद्धतीने पुढे जातं हे सगळं वर्णन रवा दिघे सोनकी नावाच्या कादंबरीतून करतात. परंतु दिघ्यांचं लक्ष ठाकर जनसमूहातल्या
माणसांच्या जगण्याकडे, त्यांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या दुःखाकडे, ते भोगत असलेलं जे भोग आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं दिसत नाही. म्हणजे रवा दिघे काय करतात तर प्रणयरम्य अशा पद्धतीचं वातावरण कादंबरीमधून उभं करतात. मध्येच क्लायमॅक्स म्हणून ते कुसुमा नावाचं एक व्यक्तिरेखा आणतात आणि पुन्हा प्रेमाचा त्रिकोण जो मराठी कादंबरीमध्ये नासी फडक्यांनी आणलेला होता तोच पुन्हा रवा दिघे सोनकीमधून तो सगळा उभा करताना आपल्याला दिसतात. म्हणजे पुन्हा रवा दिघे हे आदिवासी जीवनचित्रण करणाऱ्या कादंबऱ्या लिहिणारे लेखक आहेत असं जरी आपण म्हणत असलो तरी त्यांच्या जीवनचित्रणामध्ये, आदिवासी जीवनाच्या चित्रणामध्ये वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाच्या आदिवासी जीवनचित्रणाच्या ऐवजी प्रणयरम्य अशा स्वरूपाचं आदिवासी जीवनचित्रण त्यांनी अधिक केलेलं दिसतं. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. अजूनही आदिवासींच्या जगण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. आजच्या 70-80 वर्षापूर्वी आदिवासी जीवनचित्रण करणाऱ्या मराठी कादंबरीकारांना आदिवासींच्या जगण्यामध्ये फक्त प्रणयच कसा दिसत होता, प्रेमच कसं दिसत होतं, कलात्मकताच कशी दिसत होती असा प्रश्न या कादंबऱ्या वाचल्यानंतर आपल्याला उपस्थित करावा लागतो. रवा दिघेंच्या ह्या 4-5 कादंबऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये, म्हणजे सोनकी जर सोडली, सोनकी ही पूर्णतः आदिवासी जीवनचित्रण करणारी प्रभावी कादंबरी किंवा असं वर्णन काही अभ्यासकांनी केलं, असं जरी असलं तरी सुद्धा रवा दिघे सुद्धा आदिवासी जीवनचित्रणाला फारसा न्याय देताना दिसत नाही. एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे की इतर लेखक ज्या वेळेला आदिवासी जनसमूहाचं जीवनचित्रण करण्याकडे लक्षही देत नव्हते त्यावेळेला दिघ्यांसारखा लेखक आदिवासी जीवनचित्रण केलं पाहिजे असं ध्यानी आणून आदिवासी जीवनचित्रणाकडे वळतो, ही मात्र नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे असं आपल्याला आवर्जून म्हणावं लागेल. ते जीवनचित्रण कलात्मक अधिक झालेलं आहे, रंजनात्मक अधिक झालेलं आहे, हे मात्र आपल्याला आवर्जून नमूद करावं लागतं. त्याच्यानंतर पूर्वीचा ठाणे आणि आताचा पालघर जिल्हा, त्या पालघर जिल्ह्याच्या परिसरामध्ये राहणारे जे वारली आहेत, आपले जे बांधव आहेत, आदिवासी बांधव, वारली बांधव, त्यांच्या व्यथा वेदना मांडणारी जंगलातील छाया नावाची कादंबरी शंकर रामचंद्र भिसे नावाच्या लेखकाने लिहिली. 1945च्या आसपास ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीमधून वारली जमातीचं दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या जगण्यातली जी अभावग्रस्तता आहे, भुकेचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न अतिशय गांभीर्यानं, वस्तुनिष्ठपणे पहिल्यांदा जर कोणी मांडला असेल तर तो शंकर रामचंद्र भिसे नावाच्या लेखकाने. आणि त्याला कारणही तसंच होतं, कारण शंकर रामचंद्र भिसे हे स्वतः सामाजिक कार्यकर्ते होते, चळवळीमध्ये काम करत होते. आणि चळवळीमध्ये काम करत असताना ठाणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये आदिवासींसाठी भांडत असताना, त्यांच्या शोषणाविरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळीमध्ये काम करत असताना आदिवासींच्या जगण्याविषयी जे म्हणून त्यांना जाणवत होतं ते अतिशय प्रभावीपणे पहिल्यांदा मराठी कादंबरीमधून जर कोणी मांडलं असेल तर ते शंकर रामचंद्र भिसे यांनी मांडलं. त्यांच्या कादंबरीचं नाव होतं जंगलातील छाया. जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी माणसाच्या दुःखाच्या मुळाशी हा लेखक गेलेला आपल्याला दिसतो. रचनातंत्राच्या दृष्टीनं त्या कादंबरीमध्ये दोष आहेत हे जरी मान्य केलं तरी आशयनिष्ठ अशा स्वरूपाची कादंबरी म्हणून ह्या कादंबरीचा आपल्याला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्याच्यानंतर वासुदेव बळवंत कर्णिक यांची वाडगीन नावाची कादंबरी प्रकाशित झाली. वारली जमातीचं चित्रण या कादंबरीमधून त्यांनी मांडलं. या कादंबरीमधून सुद्धा भूक आणि अभावग्रस्तता जी आहे वारली जनसमूहाची, ती मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि हे मांडत असताना
म्हणजे वाब कर्णिक हे काही स्वतः कादंबरीकार नव्हते, ते अभ्यासक होते, चिंतक होते आणि त्याच्यामुळे कादंबरीचं रचनातंत्र त्यांना नीट कळलेलं नव्हतं. परंतु असं असलं तरी त्यांनी वाडगीन नावाच्या कादंबरीतून ज्या पद्धतीनं वारली जनसमूहाचे प्रश्न मांडले, जगणं मांडलं, ते महत्वाचं आहे. परंतु लेखकाच्या कादंबरी लेखनाच्या संदर्भातले काही संभ्रम त्याच्या या कादंबरीच्याच मनोगतामध्ये, लेखकीय मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केलेले आहेत. म्हणजे ते गोंधळलेले आहेत. ते ह्या कादंबरीला कादंबरी म्हणायचं का की समाजशास्त्रीय लेखन म्हणायचं, अशा संभ्रमामध्ये आहेत. म्हणजे आदिवासी जीवनचित्रण ते करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कादंबरीच्या चौकटीमध्ये हे सगळं लेखन बसेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये साशंकता आहे. आणि दुर्दैव बघा, ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर जवळपास 20 वर्ष वाडगीन नावाची कादंबरी मराठीतल्या मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली असा अनेक अभ्यासक, वाचक, समीक्षक म्हणत राहिले. म्हणजे कादंबरीकडे अभ्यासक किती गांभीर्यानं पाहत होते त्यावेळेला हे आपल्या लक्षात येतं. फार उशिरा हे लक्षात आलं की मधु मंगेश कर्णिक हे लेखक वेगळे आहेत आणि वाडगीन ही कादंबरी वासुदेव बळवंत कर्णिक यांनी लिहिलेली आहे. मी हे का सांगितलं तर आपण अभ्यासक म्हणून प्रत्यक्ष त्या कादंबऱ्या वाचून त्या कादंबऱ्यांच्या संदर्भातलं भाष्य केलं पाहिजे. गंभीर अभ्यासकाची एक स्वतंत्र अशा पद्धतीची, ज्याला आपण म्हणूया दृष्टी असते, ती असली पाहिजे. ती त्यावेळच्या मराठी अभ्यासकांमध्ये नव्हती का की ते थेट ही कादंबरी दुसऱ्या लेखकाच्या नावावरती खपवत होते, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित करावा लागतो. त्याच्यानंतर विवा हडप यांनी गोदाराणी किंवा अन्नदाता उपाशी या कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याच्यामधून सुद्धा त्यांनी आदिवासी जमातीचं चित्रण करण्याचा प्रयत्न केला. भांडवलदार आणि आदिवासी यांच्यामधला संघर्ष काही प्रमाणात त्यांच्या या कादंबऱ्यांमधून समोर आलेला आपल्याला दिसतो. पण हडप हे पुन्हा मार्क्सवादी जाणीवेचे लेखक असल्यामुळं वर्ग संघर्षाच्या अंगानं जाणारं त्यांचं लेखन अधिक्यानं आपल्याला या कादंबऱ्यांमधून समोर येताना दिसतं. आदिवासी, वारली किंवा इतर जमाती ज्या आहेत त्यांच्या जगण्याचे संदर्भ, त्यांचा संघर्ष या कादंबऱ्यांमध्ये आहे, त्यांच्या हडपांच्या कादंबऱ्यांमध्ये येतो. परंतु पुन्हा त्याला वेगळ्या मर्यादा असल्याचं आपल्या लक्षात येतं. दुर्गाबाई भागवतांची महानदीच्या तीरावर नावाची कादंबरी 1951 साली प्रकाशित झाली होती. त्याच्यामधून त्यांनी गोंड या आदिवासी जमातीचं वर्णन केलं. परंतु ती पुन्हा केरू फुलय यांची प्रेमकथा आणि लोकतत्वाच्या किंवा लोकवाङ्मयाच्या अंगानं जाणारी लोकतत्वीय स्वरूपाची कादंबरी असं निदर्शनास येतं. म्हणजे पुन्हा त्या कादंबरीचं, म्हणजे ती महत्वाची कादंबरी आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी सामाजिक पातळीवरचं जे आदिवासींचं जगणं आहे ते कितपत या कादंबरीमधून समोर येतं असा प्रश्न पुन्हा आपल्याला उपस्थित करता येतो. त्याच्यानंतर एक महत्वाचे कादंबरीकार मराठीतले, ज्यांचा कादंबरी लेखक म्हणून फार महत्वाचं योगदान राहिलेलं आहे मराठी कादंबरीमध्ये, ते कादंबरीकार म्हणजे गो. नि. दांडेकर. गो. नि. दांडेकरांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांपैकी ज्या कादंबऱ्यांमधून त्यांनी आदिवासी जीवनाचं चित्रण केलं त्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या 2 कादंबऱ्यांचा उल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटतो. त्या कादंबऱ्यांमधली एक कादंबरी आहे जैत रे जैत आणि दुसरी कादंबरी आहे माचीवरला बुधा. जैत रे जैत ही कादंबरी म्हणून कलात्मक दृष्ट्या उत्तम आहे. या कादंबरीमधून ठाकर जनसमूहातल्या आदिवासींचं धाडस, त्यांच्या
स्वाभिमान, त्यांच्या जाणीवा, त्यांच्यामधल्या भावना, धैर्य, त्यांचा संघर्ष, या सगळ्या बाबींचं वर्णन जैत रे जैत कादंबरीमधून येतं. आणि त्याच वेळेला ठाकर जनसमूहातल्या नाग्या आणि चिंधी यांच्या प्रेमकथेचा गोफ दांडेकर या कादंबरीमधून विणताना दिसतात. आणि तो विणत असताना गोनी दांडेकरांनी आदिवासींच्या जीवन चित्रणापेक्षा नाग्या आणि चिंधी यांच्या प्रेमकथेला झुकतं माप दिलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि मग कुठंतरी ठाकर जनसमूहाचे प्रश्न, त्यांचं जगणं, त्यांची वृत्ती, त्यांची संस्कृती, त्यांच्या धारणा याच्या मांडणीमध्ये दांडेकर कमी पडतात आणि ते पुन्हा प्रणयरम्यतेकडे झुकणारं चित्रण करतात असं आपल्या लक्षात येतं. जैत रे जैतवरती चित्रपट आला, तो खूप गाजला, कलात्मक दृष्ट्या त्याला खूप प्रसिद्धी मिळाली, चर्चिली गेली. मराठी कादंबरीच्या इतिहासामध्ये चर्चिली गेलेली कादंबरी आहे ती. परंतु तरी सुद्धा वास्तवनिष्ठ अशा स्वरूपाचं आदिवासी जीवन चित्रण करत असताना दांडेकर पुन्हा फडकेंच्या तंत्रवादाकडे, रंजनवादाकडे, प्रणयरम्य स्वरूपाच्या चित्रणाकडे, त्या तंत्राकडे ते अधिक झुकलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. माचीवरला बुधा या कादंबरीमधून मात्र बुधा चराटे नावाच्या आदिवासी माणसाची कथा ज्या पद्धतीनं दांडेकरांनी मांडलेली आहे ती खरोखरच वाचनीय आहे. त्या कादंबरीच्या बाबतीत मात्र आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येतं की आदिवासी माणसाचा स्वाभिमान काय असतो, त्याचं निसर्गाशी असलेलं नातं कोणत्या पातळीवरचं असतं, संस्कृतीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा असतो, ह्या सगळ्या बाबी जर आपल्याला अनुभवायच्या असतील तर मला असं वाटतं माचीवरला बुधा आपण वाचली पाहिजे. आणि त्याचं ज्या पद्धतीचं जीवनचित्रण दांडेकरांनी केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जैत रे जैतपेक्षा मला माचीवरला बुधा ही कादंबरी त्या अर्थानं अधिक महत्त्वाची वाटते. आणि अशा स्वरूपाचं लेखन दांडेकर का करू शकले? कारण दांडेकर हा घरामध्ये बसून लिहिणारा लेखक नव्हता, तो फिरस्ती करून लिहिणारा लेखक होता. समाजामध्ये जायचं, माणसांमध्ये जायचं, तिथं राहायचं, बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांचं जगणं समजून घ्यायचं आणि मग लिहायचं. अशा पद्धतीचं लेखन दांडेकर करत होते आणि म्हणून ते अधिक प्रभावी स्वरूपाचं लेखन माचीवरला बुधा या कादंबरीतून करू शकले असं आवर्जून आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर अनिल सहस्त्रबुद्धे नावाचे लेखक जे आहेत त्यांच्या 2-3 कादंबऱ्या आदिवासी जीवनचित्रण करणाऱ्या कादंबऱ्या म्हणून आपल्यासमोर आहेत. त्यांची डांगाणी नावाची कादंबरी आहे. या कादंबरीमधून त्यांनी महादेव कोळी आणि ठाकर जमातीचं जीवनचित्रण, म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा जो 40 गाव डांगांचा परिसर आहे, अकोले आणि त्या परिसरातला, तिथल्या ठाकर आणि महादेव कोळी या आदिवासी बांधवांच्या जगण्याचं दर्शन अनिल सहस्त्रबुद्धेने डांगांनी नावाच्या कादंबरीतून घडवलेलं आहे. त्या जीवनचित्रणालाही काही मर्यादा निश्चितपणे आहेत. परंतु इथं एक गोष्ट आपण आणखी लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या कादंबरीमधून सगळ्याच पातळ्यांवरचं आदिवासी जीवनचित्रण येऊ शकतं का, हाही प्रश्न आहे. परंतु असं असलं तरी अनिल सहस्त्रबुद्धेंची ही कादंबरी महत्त्वाची. अहिनकुल नावाच्या कादंबरीमधून त्यांनी ब्रिटिशांशी आदिवासींचा झालेला जो संघर्ष आहे तो पुन्हा नगर जिल्ह्यातल्या 40 गाव डांगाण, अकोले या परिसरामधल्या आदिवासींनी केलेला जो उठाव आहे ब्रिटिशांच्या विरोधातला, त्याचं चित्रण त्यांनी या कादंबरीमधून पुन्हा केलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळेल. ही कादंबरी सुद्धा पुन्हा कलात्मकतेकडे झुकलेली आहे असं आपल्याला बघायला मिळेल. वावटळ नावाची त्यांनी एक कादंबरी लिहिली. या कादंबरीमधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, सामाजिक संस्था आहेत, त्या संस्था आदिवासींसाठी कशा पद्धतीचं काम करत होत्या आणि ते करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या
समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत होतं। याचं वर्णन वावटळ नावाच्या कादंबरीतून येतं आणि त्याच वेळेला आदिवासी तरुण तरुणींच्या प्रेमकथाही अनिल सहस्त्रबुद्धे कादंबरीमधून रंगवतात आणि मग पुन्हा रंजन परतेकडे हे सगळं लेखन जातं, असं वावटळ कादंबरी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल। गोणी दांडेकरांच्या भिलवीर कलिंगचा पण उल्लेख केला पाहिजे। तीही कादंबरी महत्वाची आहे। कलिंग या भिल्ल तरुणाची शौर्य गाथा जी आहे तिचं वर्णन या कादंबरीमधून त्यांनी केलेलं आहे। ती कादंबरी मला तीही महत्वाची वाटते। दीनानाथ मनोहर यांनी लिहिलेली आंदोलन नावाची कादंबरी जी आहे, या कादंबरीमधून पुन्हा त्यांनी ब्रिटिशांविरुद्धचा आदिवासींचा संघर्ष मांडलेला आहे आणि तो महत्वाचा आहे। आदिवासींची ज्या पद्धतीची झुंज ब्रिटिशांची झालेली होती ती किती वेगळ्या पद्धतीची होती आणि आदिवासी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये किती आक्रमकपणे लढत होते याचं प्रत्ययकारी अशा स्वरूपाचं चित्रण। त्याच्यानंतर सुरेश द्वादशीवार जे विचारवंत पत्रकार लेखक आहेत, त्यांची हाकुमी नावाची कादंबरी, या कादंबरीमधून त्यांनी भामरागड परिसरामधल्या गोंड जमातीचं चित्रण केलेलं आहे। नक्षलवादी चळवळ ज्या वेळेला तिकडे सुरू झाली त्यावेळेला नक्षलवादी का होतात आदिवासी, नेमकं काय कारण आहे त्यामागचं, आदिवासींच्या समस्या त्यांचे प्रश्न इथल्या राजकीय व्यवस्थेने सोडवले नाहीत म्हणून ते नक्षलाइज्ड होत आहेत का, आणि मग ते सगळं किती भयावह अशा स्वरूपाचं चित्र आहे तिथलं, ते सगळं हाकुमी नावाच्या कादंबरीतून त्यांनी उभं केलेलं आहे। राजन खान नावाचे जे कादंबरीकार आहेत मराठीतले, त्यांची हयात आणि मजार नावाची 2 भागांमध्ये विभागलेली कादंबरीची, तिच्यातून सुद्धा काही प्रमाणामध्ये ठाकर जमातीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे हयातमधून। विशेषतः आदिवासी स्त्रियांचं जे शोषण आहे त्या शोषणाचा संदर्भ त्यांच्या या कादंबरीला आहे, परंतु पुन्हा ते रंजन परतेकडे अधिक झुकलेलं मला दिसतं। पारध नावाची कादंबरी जगदीश गोडबोले नावाच्या मराठी लेखकाने लिहिली, त्याच्यामधून कोरिया नावाची जी बिगर महाराष्ट्रीयन आदिवासी जमात आहे तिचं वर्णन त्या कादंबरीमधून त्यांनी केलेलं आहे। एका नक्षलवाद्याचा जन्म ही जी कादंबरी आहे ही विलास मनोहरांची कादंबरी मला अतिशय महत्वाची वाटते। गोंड जमातीचं एकूण सगळं जे समाज जीवन आहे ते जुरू नावाच्या एका नायकाच्या रूपानं त्यांनी एका नक्षलवाद्याचा जन्म या कादंबरीमधून मांडलेला आहे। आदिवासी नक्षलवादी का होतात, त्यांना नक्षलवाद का जवळचा वाटतो, ह्या प्रश्नांची उत्तरं या कादंबरीच्या वाचनानंतर आपल्याला मिळतात। ही कादंबरी फार महत्वाची कादंबरी आहे। बिलामत नावाची कादंबरी दिनकर दाभाडे नावाच्या मराठवाड्यातल्या लेखकाने लिहिलेली आहे, त्याच्यामधून सुद्धा त्यांनी श्यामा कोलाम, कोलाम ही जी जमात आहे त्या जमातीतल्या श्यामा कोलाम नावाच्या एका नेतृत्वशील अशा माणसाचा लढा, प्रस्थापितांच्या विरोधातला आदिवासींसाठीचा जो लढा आहे तो लढा त्यांनी मांडलेला आहे, उभा केलेला आहे। ती ही कादंबरी मराठीमध्ये लिहिली गेलेली। एन्काउंटर नावाची ॲडव्होकेट एकनाथ साळवे यांची कादंबरी, पुन्हा नक्षलवादाचं सगळा पट आपल्या डोळ्यासमोर उभा करणारी कादंबरी। या कादंबरीमधून पुन्हा त्यांनी नक्षलवादी चळवळीचा उहापोह करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि ॲडव्होकेट म्हणून ज्या पद्धतीचं सगळं आदिवासी जीवन न्यायालयामध्ये असेल किंवा आदिवासींचे जे वेगवेगळे प्रकारचे खटले आहेत ते लढवताना त्यांना आलेला जो सगळा अनुभव आहे तो अनुभव त्यांनी त्यांच्या कादंबरीमधून, एन्काउंटर नावाच्या कादंबरीमधून त्यांनी मांडलेला आहे। दादा देशकरांची न्यायदंड नावाची कादंबरी आहे, ही पुन्हा आदिवासींचे जे न्यायालयीन खटले आहेत त्या न्यायालयीन खटल्यांचं वर्णन
किंवा आदिवासींना न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं भांडावं लागतं, संघर्ष करावा लागतो, हे सगळं चित्रण त्यांनी एका सत्य घटनेचा आधार घेऊन न्यायदंड नावाच्या कादंबरीमधून केलेलं आहे. दादा देशकर नावाचे लेखक. जांभूळपाडा नावाची कादंबरी रमेश पटवर्धनांनी लिहिलेली आहे. या कादंबरीमधून जी काही आपल्याकडे औद्योगिक क्रांती झाली, ती औद्योगिक क्रांती झाल्यानंतर औद्योगिक क्रांतीचे जे काही नकारात्मक अशा स्वरूपाचे परिणाम समोर आलेले आहेत आणि त्या परिणामांना आदिवासी कसा सामोरा गेलेला आहे, आदिवासींची पिळवणूक किंवा शोषण कसं झालेलं आहे, त्याचा संदर्भ या जांभूळपाडा कादंबरीला आहे असं आपल्या लक्षात येतं. तांबडा दगड नावाची एक नारा शेंडेंची कादंबरी आहे. विदर्भातल्या आदिवासींचं जीवनचित्रण करण्याचा प्रयत्न या कादंबरीमधून त्यांनी केला आहे. परंतु नारा शेंडे यांनी आदिवासींची अंधश्रद्धाळू वृत्ती दाखवण्याचा प्रयत्न या कादंबरीमधून केलेला आहे. म्हणजे आदिवासींना बदनाम करण्याचा प्रयत्न जणू काही आपण करतो आहोत की काय, याचं भान त्यांना राहिलेलं दिसत नाही. आणि मग आदिवासी कसे अंधश्रद्धाळू आहेत हेच वेगवेगळ्या कथनपर अशा पद्धतीच्या घटनांमधून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. ती कादंबरी मी असं म्हणेन की रचनात्मकदृष्ट्या आणि आशयदृष्ट्या फसलेली कादंबरी. या सगळ्या आदिवासीतर लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचा जर आपण विचार केला, ज्यांचा उल्लेख मी केला या सगळ्या माझ्या विवेचनामध्ये, या सगळ्या कादंबरी लेखनामागचा लेखकांचा दृष्टिकोन जो आहे तो असा स्पष्टपणे दिसतो की आपण आदिवासी समाज जीवनाचं चित्रण केलं पाहिजे. या हेतूनं यातल्या बहुतांशी लेखकांनी आदिवासी जीवनाचं चित्रण कादंबरीतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे करत असताना आदिवासी समाज जीवन समजून घेतलं पाहिजे, त्याविषयीचं चिंतन केलं पाहिजे, आदिवासींच्या झोपड्यांमध्ये जाऊन राहिलं पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचा भूगोल अनुभवला पाहिजे. असं एखाद दुसरा अपवाद जर वगळला तर कुठल्याही बिगर आदिवासी मराठी लेखकाला वाटलं नाही, हे अत्यंत खेदाने नमूद करावं वाटतं. म्हणजे आदिवासी हा फक्त आपल्या कादंबरीचा विषय आपण करायचा, परंतु त्याचं जीवनचित्रण करताना मात्र ते कलात्मक पद्धतीने करायचं, प्रणयरम्य पद्धतीने करायचं, रंजनात्मक पद्धतीने करायचं, आदिवासी स्त्रियांच्या देहाची उत्तान्न अशी चित्रणं करायची, आदिवासी स्त्रीचं, आदिवासी जनसमूहाचं वरपांगी अशा पद्धतीचं वर्णन करायचं, असा विडा जणू काही या सगळ्या कादंबरीकारांनी उचललेला दिसतो. आणि आदिवासी जीवनचित्रणाच्या या सगळ्या एकूण सगळ्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या कादंबऱ्यांकडे पाहिल्यानंतर मराठी लेखकांनी आदिवासी जीवनाचं चित्रण प्रभावीपणे आणि वस्तुनिष्ठपणे केलं नाही, या विधानाला पुष्टी मिळते. काही सन्माननीय अपवाद आहेत, ते मी नाकारत नाही, परंतु केवळ अपवाद आहेत म्हणून मराठी लेखकांनी केलेलं आदिवासी जीवनाचं चित्रण हे प्रभावी झालेलं आहे असं विधान आपल्याला करता येणार नाही. म्हणजे आदिवासींकडे मुळात सहानुभूतीकडे पूर्ण दृष्टिकोनातून पाहायचंच नाही आणि केवळ लेखनाचा विषय, रंजनाचा विषय म्हणून आदिवासींकडे पाहायचं. या दृष्टिकोनातून अनेक लेखक आदिवासींच्या जीवनचित्रणाकडे वळलेले दिसतात. म्हणजे कादंबरीकाराजवळ असावं लागणारं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य मला बिगर आदिवासी लेखकांच्या आदिवासी जीवनचित्रण करणाऱ्या कादंबऱ्यांच्या लेखनाच्या संदर्भामध्ये जाणवत नाही, हे मी आवर्जून नमूद करतो. आणि जवळपास 1995 पर्यंत मराठीमध्ये
50 पेक्षा अधिक आदिवासी जीवन चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या, परंतु या सगळ्या कादंबऱ्यांमधून आलेलं आदिवासी जीवनाचं चित्रण हे तोकड्या स्वरूपाचं आहे. आदिवासींचे प्रश्न हे दिवसेंदिवस गंभीर होत गेलेले आहेत. त्यांची जगण्याची लढाई अधिक तीव्र होत गेलेली आहे. जल, जंगल आणि जमीन या अनुषंगानं त्यांचा प्रश्न हा अधिक तीव्र बनत गेलेला आहे. नक्षलवादी चळवळीचं स्वरूप बदललेलं आहे. आदिवासी विस्थापित होतो आहे, झालेला आहे. याचं समाजशास्त्रीय चिंतन करून मराठी कादंबरीकार कधी ते मांडणार आहेत कादंबरीतून, असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे जीवन चित्रण आदिवासी जनसमूहातून आलेला लेखकच अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि म्हणून 2-3 कादंबऱ्या मुद्दाम उदाहरणादाखल म्हणून मी शेवटी त्या कादंबऱ्यांचा उल्लेख करतो, त्या कादंबऱ्यांविषयी बोलतो. एक 8-10 मिनिटांमध्ये मी माझी मांडणी जी आहे ती संपवणार आहे. मराठीमध्ये आदिवासी लेखिका म्हणून पहिल्यांदा मराठी विश्वाला परिचित झालेल्या कॉम्रेड नजूबाई गावित यांची तृष्णा नावाची कादंबरी 1995 साली प्रकाशित झाली. आणि त्या कादंबरीनं खऱ्या अर्थानं म्हणजे धुळे, नंदुरबार, नवापूर या परिसरातल्या ज्या भिल्ल, मावची आदिवासी जनसमूहातल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्या स्त्रियांच्या दुःखाचे अनेक पदर पहिल्यांदा मराठी कादंबरीमध्ये नजूबाई गावितांनी आणले, तृष्णा नावाच्या कादंबरीतून. आदिवासी स्त्रियांचं शोषण किती पातळ्यांवरती होतं आहे हे पहिल्यांदा नजूबाई आपल्या कादंबरीमधून मांडतात. त्या कादंबरीमधली बिजू घ्या, इसरी घ्या, फुल्या घ्या, देसाई घ्या, ह्या सगळ्या स्त्रियांच्या दुःखाचे पदर इतके विभिन्न आहेत की एक एक स्त्री स्वतंत्र कादंबरीचा विषय होऊ शकते. अतिशय अभ्यासपूर्ण, चिंतनशील अशा पद्धतीची मराठी कादंबरी म्हणून आपल्याला नजूबाईंच्या तृष्णा कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. आदिवासी स्त्रीचा संघर्ष काय आहे, तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे कोणत्या पातळीवरती होत आहे, तिचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याचं चित्रण या कादंबरीतून फार प्रभावीपणे त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आदिवासी जनसमूहातून आलेले माधव सरकुंडे हे जे लेखक आहेत, त्यांनी वाडा नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आणि या कादंबरीतून आंध जमातीचं जीवन चित्रण त्यांनी केलेलं आहे. ही जी काय आंध जमात आहे विदर्भामध्ये, यांचे पुन्हा जगण्याचे प्रश्न फार वेगळ्या पातळीवरचे आहेत. घरामध्ये खायला अन्न नाही, घरावरती छप्पर नाही, शिक्षणाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही. अशा परिस्थितीमध्ये हे आंध आदिवासी बांधव जगण्याशीच लढता आहेत. आणि आदिवासींचा वाडा उद्ध्वस्त होतो आहे. याचं सूचन सरकुंडेंच्या या कादंबरीमधून येतं. बाबाराव मडावी यांची टाहो नावाची कादंबरी 97-98च्या दरम्यान प्रकाशित झाली, 1997-98ला. या कादंबरीमधून त्यांनी भिक्या नावाचा नायक उभा केला आणि त्याने पुन्हा हा भिक्या शिक्षण घेतो, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन त्याला आत्मभान येतं आणि मग तो डोंगर गावामध्ये जाऊन तिथल्या आदिवासीची जनजागृती करतो आणि आदिवासी जनसमूहाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्याचं आवाहन करतो. आपण शिकल्या सवरल्याशिवाय
आपल्याला आपलं जगणं समजून घेता येणार नाही, व्यवस्था समजून घेता येणार नाही आणि व्यवस्थेला प्रश्न विचारता येणार नाहीत. आपला टाहो आपल्याला फोडायला पाहिजे, ती वेळ आपली आलेली आहे. अशा पद्धतीचा टाहो त्यांनी आपल्या कादंबरीमधून बाबाराव मडावींनी फोडलेला आपल्याला दिसतो. ह्या ज्या कादंबऱ्या आहेत, ज्या आदिवासी जात समूहातून आलेल्या लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्या ज्या आहेत, ह्या कादंबऱ्या आदिवासी जीवनाच्या अधिक जवळ जाणाऱ्या, वास्तवनिष्ठ अशा पद्धतीचं आदिवासी जीवन जे आहे ते कवेत घेणाऱ्या कादंबऱ्या म्हणून मला महत्त्वाच्या वाटतात. बिगर आदिवासी लेखकांनी लिहिलेल्या आदिवासी कादंबऱ्या ज्या आहेत, ह्या कादंबऱ्या बऱ्याचदा रंजनाकडे झुकतात. कलात्मकतेला त्या कादंबऱ्यांमध्ये झुकतं माप मिळालेलं दिसतं. केवळ आदिवासींविषयीची सहानुभूती म्हणून कादंबरीकारांनी या कादंबऱ्यांचं लेखन अनेक वेळेला केलेलं आहे की काय असं वाटत राहतं. त्याच वेळेला या कादंबऱ्यांमधून आलेलं आदिवासी जीवन चित्रण हे पुरेसं नाही हेही लक्षात येतं. म्हणजे अनेक वेळेला फक्त त्रोटक स्वरूपामध्ये, उपकथानकाच्या स्वरूपामध्ये आदिवासी जीवनाचं चित्रण कादंबरीकार करताना दिसतात. आदिवासी हा काय फक्त उपकथानकामध्ये मांडायचा विषय आहे का, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित करता येतो. मला असं वाटतं की आदिवासींचे प्रश्न, समस्या ह्या अधिक तीव्र झालेल्या आहेत. त्यांचं जगणं कमालीचं बदललेलं आहे, परंतु त्यांचे जगण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. अजून अनेक पातळ्यांवरती लढणारा, संघर्ष करणारा, आपली संस्कृती, आपली मूल्य जपून ती पुढे घेऊन जाणारा असा आदिवासी जनसमूह मराठी कादंबरीच्या कक्षेमध्ये आलेला नाहीये. मला असं वाटतं की तो आपण सगळ्यांनी मिळून तो कसा आपल्याला मराठी कादंबरीच्या प्रांतामध्ये आणता येईल आणि मराठी कादंबरी ही आदिवासी जीवन चित्रणाच्या अनुषंगाने आणखी कशी समृद्ध करता येईल याचा विचार आपल्यासारख्या चिंतकांनी करण्याची गरज आहे. तो जर आपण करू शकलो आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक समाजनिष्ठ, वास्तवनिष्ठ अशा स्वरूपाचं आदिवासी जीवन चित्रण जर आपण केलं तर आदिवासी जीवन चित्रण करणाऱ्या मराठी कादंबरीचा प्रवाह खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं मला वाटतं. आणि तो समृद्ध व्हावा अशी आशा या निमित्तानं मी बाळगतो. खरं तर अनेक लेखकांच्या कादंबऱ्यांचा उल्लेख वेळेच्या मर्यादेमुळे मला करता आला नाही, परंतु तरीसुद्धा मी जे काही माझं जे मत आहे, माझी जी भूमिका आहे ती मी मांडण्याचा प्रयत्न केला की आदिवासी जीवन चित्रण करण्यामध्ये मराठी लेखक कसा कमी पडलेला आहे. म्हणजे अजूनही मराठी लेखक समुद्राच्या तळाचं वर्णन करायचं असेल तर तो समुद्र किनाऱ्यावर बसून करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं समुद्राच्या तळाशी असलेल्या बाबींचा शोध घ्यायचा असेल मराठी कादंबरीकाराला तर त्याला समुद्रात उतरावं लागेल, समुद्राचा तळ शोधावा लागेल. तो तळ शोधल्याशिवाय, तो समजून घेतल्याशिवाय त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठता येणार नाही. आणि ती वस्तुनिष्ठता जर आली नाही तर अशा शेकडो कादंबऱ्या जरी लिहिल्या गेल्या तरी मराठी कादंबरी ही आशय विषयाच्या दृष्टीनं कितपत समृद्ध झाली असे प्रश्न उपस्थित करावे लागतील. मला पुन्हा एकदा मी सर्व मराठी
साहित्यकारांनी केलेलं कादंबरी लेखन हे महत्त्वाचं जरी असलं तरी त्यातल्या उणीवा, त्यातल्या मर्यादा आणि त्यातली सामर्थ्यस्थळं ही माझ्या अभ्यासाच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमधून जी आली ती मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या मांडणीमध्ये निश्चितपणे काही उणीवा असतील याची जाणीव मला आहे. त्या उणीवा स्वीकारत मी माझ्या मांडणीला पूर्णविराम देतो. आपण मला या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल उलगुलान साहित्यिक चळवळीचे, त्या चळवळीमध्ये सहभागी असलेल्या सर्व खंद्या कार्यकर्त्यांचे, आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय भीम, जय बिरसा. नमस्कार.